चला 15 मिनिटांमध्ये 4 षटक व्हायला पाहिजेत, याची कृपया नोंद घ्या. एका दिवसात 12 मॅच ह्या तुम्हाला करायच्या आहेत आणि एखादी मॅच राहिली की दुसऱ्या दिवशी आपण ती मॅच करायला गेलो का मग तुमचं सेमीफायनल फायनल डिले होतात. याच आमचे पामगावचे उपसरपंच मनोजी संख्यांचं आगमन. या मनोजी एक मोठं उदाहरण व्यक्तिमत्व, ज्यांनी समाजासाठी नेहमीच मोठ्या हाताने मदत करताना आमच्या WPL पासून प्रत्येक स्पर्धा असो असे तुम्हा सर्वांचे लाडके उपसरपंच पामगावचे मनोजी संख्ये यांना आपण बघत आहात. या मनोजी स्थानापन्न व्हा, थोडीशी जागा द्या, पुढची जागा रिकामी करून द्या. समाजकारणापासून राजकारणापर्यंत असंख्य मोठं काम करताना भरतजी आम्ही तुम्हाला विनंती करतोय की मनोजीचा आपण सन्मान करायचा आहे. चला मी विनंती करतो, जोरदार टाळ्या असायला पाहिजे. कॅमेरामॅन बी रेडी, स्टेजवर घ्या जरा. आपले सर्वांचे लाडके मनोजी संख्ये पाम उपसरपंच यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. वंजारी समाज चॅलेंजर ट्रॉफी पर्व दुसरे 42+ आपण बघा. या मनोजी खरोखरच राजकारण, समाजकारण आणि क्रिकेट म्हणजे तुमचं सर्वस्व असं असणार. चला कॅरी ऑन करा, लवकर घाई करा, सामना सुरू करा. आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस येईल, 2 संघांनी तयार राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस येईल आणि जो खेळाडू कमी येतो आल्यावर इन होईल. समीर आज स्ट्राईकला, टी शर्ट नाव आहेत बघा, समीर स्ट्राईकला. जितेंद्र संख्ये गोलंदाजी टाकतात. खूप मोठी देणगी या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला दिलाय. जय भवानी क्रिकेट गाजवताना असंख्य मैदानं ज्याने गाजवले तो खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. MRIच्या चेंडूवर ज्याने ऑस्टिन गोलंदाजीचे काम केलं. एका साईडला दसरथ संख्ये आमचे असायचे, एका साईडला पॅटरसन म्हणजे दिनेश संख्ये आणि एका साईडला अशोकजी वडे आणि त्यानंतर हा चौथा गोलंदाज. त्यावेळेस 12 ओव्हरचे सामने असायचे, नंतर 8 झाले, 6 झाले आणि आता आपण T20 प्रमाणे 4 षटकाचे सामने बघत आहात. हॅलो, चला पहिला चेंडू टाकला जातोय. निश्चितच TVMचे उत्कृष्ट असं हिरवगार मैदान येणाऱ्या काळामध्ये WPL तुम्ही बघणार. वंजारी प्रीमियर लीग, ज्या वंजारी प्रीमियर लीगने महाराष्ट्रातील देशात मानांकन बघितलं आणि बऱ्याचशा समाज सांगितलं तुम्ही जर अशा मॅचेस करतील तर बाकीचे समाज काय करणार. एवढी मोठी पावती आपल्याला बघायला. पहिला चेंडू कट केला आहे, सरळ चेंडू जातो थर्डमॅनच्या रिझनला. 1 धाव तर बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे खेळून जाईल, बघता 2 धाव पूर्ण करतात आणि आपलं खातं उघडलं. निश्चितच ते म्हणजे समीर वंजारी स्ट्रायकर. सगळ्याच्या धावा झाल्या 2. अतिशय मोठी स्पर्धा आपण बघत आहात. 42 वंजारी चॅलेंजर ट्रॉफी दुसरी. TVMचे उत्कृष्ट असं हिरवगार मैदान. एक अनुभवी गोलंदाज आपल्या उमेदीच्या काळामध्ये साईनाथ दापोलीचं खाजनाचं ग्राउंड वाजवलं, त्यानंतर बाकी कुंभोली गाजवलं, कलवडे गाजवलं, फायर पासोची काय ती गोलंदाजी केलाय. ओ गुड बॉलिंग, तोच टप्पा बघायला मिळतो. अब्सोल्युटली गुड बॉलिंग, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. सरळ चेंडू जातोय फाईन लेगच्या रिझनला. इथे बाकी फील्ड करेपर्यंत 1 धाव बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना 2 चेंडू टाकले, 3 धावा झाल्या. पॉवर प्लेचं षटक आणि खूप चांगल्या पद्धतीने हाताळताना आपण बघायला. जितेंद्र गुड बॉलिंग, गुड किपिंग, काय किपिंग बघायला मिळते. अमित नावाचा किपर जो PDPL म्हणजे पालघर दापोली क्रिकेट क्लबच्या माध्यमातून खेळताना आपण पाहिलाय. PDPLचा गुड फिल्डिंग, काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. गुड अमित एक उत्कृष्ट असा किपर आहे आणि त्याने बरेच काळ गाजवलेला आहे आणि आज तो 42 मध्ये खेळतोय. आणि नक्कीच एक अपेक्षा असेल या संघाला की चांगलं स्टंपिंग, किपिंग, सुंदर फटका. फाईन लेगच्या दिशेचा जो हा सीमा पार होतोय का बघायचा. चेंडू हळूहळू जातोय सीमा पार. 4 धावा. धन्यवाद डीजी. या षटकाला शेवटचा चेंडू खूप सुंदर बाउंड्री बघायला 8 धाव्या फलकावर लागलात. पुन्हा जितू शॉर्ट प्लेन चेंडू टॅप केलाय, कव्हरच्या रिजनला जातो. 1 बॉल बघायला मिळते, दुसरा पूर्ण तिथे पायाचा आणि ते सुंदर क्षेत्ररक्षण. या खेळाडूचं मी मनापासून कौतुक करेल.
2 धावा पूर्ण होतात. तर पहिलं षटक संपलं आणि 10 धावा झाल्यात. निखिल काय म्हणाल, कशा पण सुरुवात बघायला मिळते? 10 धावा झाल्यात. ग्राउंडवर जे आपण VPL बरीच वर्ष करतो त्याच्यामुळे इथे 10 किंवा 12 रन जर आल्या तर ते एक एव्हरेज षटक म्हणतो की ते अतिशय खराबही षटक नाही आणि अतिशय चांगलंही षटक नाही, कारण या ग्राउंडवर बाउंड्री षटकार इझिली जातात. परंतु आता मी जेव्हा बघितलं सो पिच मध्ये बरंच पाणी आहे, अजूनही ते पिच पूर्णपणे सुकलेलं नाही आहे. कदाचित थोडा 1-2 तासाच्या खेळानंतर पिच थोडी कडक होईल आणि चेंडू इझिली बाहेर जातील. परंतु या पहिल्या 1-2 मॅच मध्ये कदाचित चेंडू थांबून येईल, त्याच्यामुळे सिंगल डबल आणि चौकावर जास्त भर नक्कीच एक सजेशन असेल या पूर्ण 42+ क्रिकेट टीमना. चला निखिल, आपण बघितलं खरोखर सुरुवात जे 2 षटकं म्हटले की तुम्हाला थोडंसं जो आपण पाणी मारतो त्याचा ओलसरपणा बघायला मिळतोय. आता बघूया 5 रन कोणाला केलं जाते. पहिलं षटक झालं, 10 धावा बघायला मिळाल्या. प्रथम बॅटिंग करत असताना आपण बघितलं वंजारी स्ट्रायकर्स सलामीचे फलंदाज आपण बघ, एका साईडला समीर आणि एका साईडला दिलीप. समीर म्हटलं की कलवडाचे मोठे खेळाडू तुम्हाला बघायला मिळाले. दिलीप भाऊ म्हटलं की वेंगणी गावाचं नेतृत्व, वेंगणीकडनं देखील आपलं असंख्य क्रिकेटपटू आपण चांगले पाहिलेत. आता बाकी गोलंदाज थोडा पंकज पाटील, एक उत्कृष्ट अष्टपैलू असा खेळाडू आपण बघितल्यात. आज खऱ्या अर्थाने बघूया 42 मध्ये आपल्या संघासाठी कशा पद्धतीने वंजारी वॉरियर संघासाठी बाकी तो खेळतोय. एक ऑस्पिन गोलंदाजी बघितली, भल्या मोठ्या फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलंय. बॉम्बे रेहानकडनं गोलंदाजी करतोय. चेंडूला टटवला आहे, सरळ चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी खराब फिल्डिंग. चार धावांची 14 धावा तुम्हाला बघायला मिळतात. खूप चांगली सुरुवात आपण जर बघत असाल तर वंजारी स्ट्रायकर संघाकडनं केली जाते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं, विदाऊट प्रॅक्टिस मैदानावर उतरलात की तुम्हाला हा परिणाम पाहायला मिळतोय. थोडंसं बदल. आता बाकी तुम्हाला 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर, 4 खेळाडू सर्कलच्या आत. एक खेळाडू त्यांच्याकडे कमी आहे म्हणून आपण 3 खेळाडू सर्कलच्या आत बघतोय. चलो मित्रांनो, आपण जर नावं दिली तर आपण वेळेवर खेळायला येण्यासाठी यायलाच पाहिजे. नक्कीच मी या मताशी सहमत आहे की जेव्हा आपण एखाद्या टुर्नामेंटला येतात तेव्हा त्याचे नियम आणि रूल्स फॉलो करणे स्ट्रिक्टली सगळ्यांना अप्लिकेबल असतं. आणि जर आपल्याला एक वेळ दिली असेल त्या वेळेमध्ये आपण येणं आणि आपल्या संघाला सहकार्य करणं, या टुर्नामेंटला सहकार्य करणं ही अपेक्षा सगळ्यांकडून आहे. दरम्यान या ज्या पहिल्या सामन्यामध्ये दुसरं षटक चालू आहे पंकज यांच्याकडून, एक उत्कृष्ट असे ऑलराऊंडर, परंतु धावसंख्या अजूनही वाढत आहे, चांगल्या ओघाने येत आहे आणि धावसंख्या मला वाटतं बघूया किती पुढे नेतात. युट्यूब फोकस इकडे करा, लेग साईडचं. नाही मी आता कॉमेंटरीला आमच्या समाजाच्या मॅच आहेत ना 42+. काय रे, का पोरांचे आहे का काय? नाही काय आला नाही. दरम्यान सुंदर असा चेंडू यॉर्क पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एकाच धाव समाधान दिलीप भाऊ यांना. आणि पंकज यांनी कमबॅक केलेला. पहिला चेंडू थोडासा गचाळ क्षेत्ररक्षण चौकार गेला आणि पुन्हा एकदा 2 चेंडूवर 2 धावा काढलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 17. दरम्यान पुढचा पंचाचा डावीकडून सामना करतोय समीर. पुढे मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एज घेते, चेंडू होता फाईन लेगच्या दिशेने आणि एका धावेस समाधान मानावं लागेल ते समीर यांना. धावसंख्या 1-1 ने वाढते, धावसंख्या होते ती आता 18. दुसरा षटक मार्गसचा TVM अशा भव्य मैदानावर. हे एक मॅच सुंदर असं 42+, ज्यांचे 42 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांना त्यांच्याकरता एक सुंदर अशी संधी आणि सुंदर असं आयोजन इथे बघता येईल आपल्याला. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे मारा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने टोळाचा चेंडू आणि सुयोग क्षेत्ररक्षण करतात, परंतु यावेळी मात्र त्यांच्याकडून झाले ते गचाळ क्षेत्ररक्षण आणि एका धावाचे रूपांतर केले ते 2 धावात. मला वाटतं या षटकात जो गचाळ क्षेत्ररक्षणाचा जो फटका बसतोय तो पिंटू यांच्या नक्कीच एव्हरेज मध्ये फरक पडणार आहे. काय म्हणतात दीपक?
हो निश्चितच तुमचं पुस्तकं जेव्हा सुंदर असतं आणि जेव्हा तुम्ही गोलंदाजी चांगलं जेव्हा तुम्ही असे मिसफिल्डिंग करतात तर त्या गोलंदाजाचे ॲव्हरेज बाकी बिघडवला जातोय. आणि पुन्हा एकदा एज म्हणजे या षटकामध्ये 2 गचाळ क्षेत्ररक्षण झाले, त्याच्या अतिरिक्त धावाचा फटका गोलंदाजी संघाला मिळाला आणि तेवढे 3 एज लागून चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेलेत. त्यामुळे 3 धावसंख्या होते ती 21 बिनबाद. 10.5ची सरासरी आपण बघत आहात, चांगली सरासरी बघा. आणि तुम्ही म्हटलात की वेळेवर हल्ली युट्यूबचा जमाना आहे, कुणाला मेसेज करायची गरज नाही, युट्यूबवर बघायचं आपली मॅच कधी आहे त्या पद्धतीने यायला पाहिजे. कारण कितीतरी दिवसापासून तुमचे लॉस टाकले गेलेत, तुमचे ड्रॉ टाकले गेलेत, तर तुम्ही आवर्जून तिकडे बाकी यायला पाहिजे. काय म्हणाल तुम्ही? नक्कीच, कारण जी नियमावली ठरवलेली असते ही आपल्या मनोरंजनाकरता असते आणि आपल्या या शिस्तबद्ध आयोजनाकरता असते आणि त्याचा सन्मान करणं हे प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक आयोजकाचं, प्रत्येक प्रेक्षकांचं काम आहे आणि नियमावली फॉलो करणे हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे नियम दिलेले असलेले ते फॉलो करणे आवश्यक. चला आता बाकी घनश्याम नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. जेव्हा कलवडे गाव जेव्हा सामना जिंकायचा, अल्पेश असायचं, स्वतः घनश्याम असायचा, प्रकाश असायचे, ही गोलंदाज जेव्हा आपण पाहायचे त्या काळात उमेदीचा गोलंदाज म्हणून आपण घनश्यामला बघितलंय. तीच धार आज बघायला मिळेल का? नक्कीच मिळायला मिळेल, कारण हे घनश्याम भाऊ दररोज प्रॅक्टिस करत असतात. फिटनेस ग्राउंडला सकाळी 3 तास त्यांचं क्रिकेट सेशन चालू असतं. त्याच्यामुळे त्यांच्याकडून चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी याबद्दल अपेक्षा आहे, याविषयी कुठलंही दुमत नाही. आणि बघूया त्या सरावाचा फायदा किती. चला अविनाश संखे API उपपोल PSI आपण बोरिवलीमध्ये बघत आहात. एक मोठं तुमचं फोटोशेन पाहिलं, गुन्हेगारला काय वेळेत तुम्ही पकडलं होतं आणि वंजारी समाज छान जोरदार टाळ असायला पाहिजे. जेव्हा जेव्हा ही लोक कामं करतात ना तेव्हा संख्ये पिंपळे वडे असं आपण बोरे असं पाहिलं की वंजारी समाजाचं नाव बघा. युट्यूब स्टेजवर कव्हर करा प्लीज. कॅमेरामॅन आमचे PSI बघायला मिळतात बोरिवली, ज्याने गाजवलं. असंख्य लोकांना तुमचा थरार आहे, रिक्षा चालकापासून गुन्हेगारापासून. आणि भाऊ आपलं स्वागत आहे 42+ मंचावर. दरम्यान पहिला चेंडू निर्धाव, सुंदरसा चेंडू होता. दरम्यान पुन्हा एकदा जातो हा चेंडू, पण चवळतात आणि वाईट चेंडू म्हणून घोषित केलेला आणि अतिरिक्त धावेने भर. धावसंख्या होते ती 22. या 55 तुम्हाला मी माहिती येईल की अबाव म्हणजे 14 वर्ष असताना क्रिकेट खेळलेत आणि लाखाची स्पर्धा ते जिंकलेले आहेत. असा सर्वात यंगेस्ट खेळाडू त्यांनी लाखाची स्पर्धा जिंकला धीरज मोरे, मॅन फ्रॉम उनबाट आपण बघत आहात. सुंदर असा फटका जातो हा लॉंग ऑनच्या दिशेवरून, हळू 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 सीमा पार, चौकार. डीजे प्लीज. सुरेख चेंडू, पण चेंडू जातोय बॅटची एज घेऊन थर्ड लेग बायच्या रूपात. धावसंख्या 1 निवडते, धावसंख्या होते ती 27. आतापर्यंत हे षटक विचार केला चांगला पाहिजे हाताळताना आपण बघत आहात. थोडंसं खराब दर्जा क्षेत्ररक्षण पाहिला, विदाऊट प्रॅक्टिस जर आपण विचार केला तर तो दर्जा तुम्हाला बघायला मिळतोय. चांगली सुरुवात बघायला मिळेल. 4 षटकाचे सामने, 27 धावा फलकावर लागल्यात. गुड बॉलिंग, काय सुंदर आलेत, पण लेगस्टंपच्या बाहेर जातोय. पडो यांचा इन्स्विंग चेंडू आणि पडल्यानंतर तो थोडं पिचिंग होतं, बाहेर जातोय. नाही, कारण मी आधीच म्हटलं की अजूनही त्या ग्राउंड मैदानावर त्या पिचवर पाणी असल्यामुळे चेंडू तेवढा इझिली सरळ आणि फास्ट येणार नाही, तो बॉल वळणार. तर त्यांचा अँगल जो आहे घनश्यामभाऊचा हा इनस्विंगचा असल्यामुळे बॉल चेंडू मधून बाहेर जातो. आणि हा बघा सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू, कारण चेंडू थांबून येणार. त्याच्यामुळे तुम्हाला तो फटका, तो अंदाज, तो टायमिंग मिळणं थोडंसं मुश्किल आहे. त्याच्यामुळे सिंगल, डबल, ग्राउंड शॉट याच्यावर जास्त भर देणं आवश्यक. मी नक्कीच फलंदाजाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, कारण धावसंख्या चांगली उभारलेली आताही 28 धावा उभारले जातात. ऑलमोस्ट 10च्या पुढे सरासरीने धावसंख्या जाते. दरम्यान पुन्हा एकदा फटका, सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल नक्कीच, कारण जर हा चेंडू मिस होतो तर 2 किंवा 3 कदाचित चौकारी गेला असता. परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवर समाधान धावसंख्या होती 29. या ग्राउंडचे एक वैशिष्ट्य असं, जेवढं तुम्ही चेंडू चांगला लाईन लेनला टाकणार तेवढा तुम्हाला तो पिच मदत करतं. आणि आउटफील्ड ही फास्ट आहे, फक्त लेग साईडची फाईन लेगचा एरिया सोडला तर बाकीचे आउटफील्ड चांगले, त्यामुळे चेंडू सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा निखिल कौतुक करायला लागेल. नुकती एक स्पर्धा केली बॉम्बे रेव्हन्यूची बाजूला कंपनी आहे. 2 मुली येऊन त्या जेंट्समध्ये खेळल्या आणि 2 मुलीने देखील 11 आणि 13 धावा काढल्यात. मुंबईच्या HOच्या त्या मुली होत्या
निश्चितच मराठ्या मुली होत्या, सुंदर खेळ केला. म्हणजे काका मी आमच्या कॉलेजच्या स्क्वॉडमध्ये असायचो आणि सर्वोत्कृष्ट धावसंख्या त्या टीममधली तर दोन्ही मुलीची होती. बघा असं मोठं क्रिकेट बंबई रेयनकडे इकडे खेळलं गेलं. 3 षटकं संपलीत, धावसंख्या झाली ती 29. 3 षटक 29 धावा बिनबाद. आणि मी जर तुम्ही महिलांचा विषय काढला तर आपल्या VPL एक मोठं पर्व चालू केलं की वंजारी महिला प्रीमियर लीग चालू करून, ज्याच्यामध्ये पहिल्या पर्वाचे मानकरी होते ते म्हणजे स्वरा इंडियन्स. स्वरा इंडियन्स हा पहिला संघ आहे जो महिलांमध्ये जिंकलेला आहे आणि पुरुषांमध्ये जिंकलेला आहे. त्याच्यामुळे एक चांगला सप्पत वंजारी प्रीमियर लीग कमिटी फाउंडेशन चला यानंतर सामना कोणाचा नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर सामना नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार या नाणेफेकीसाठी. वंजारी फायटर आणि वंजारी चॅलेंजर या दोन्ही संघाला विनंती आहे की कर्णधार या. हा इनिंग ब्रेकवर टॉस करणार आपण. वंजारी फायटर. चला घाई करा प्लीज, घाई करा मित्रांनो. 15 मिनिटात 4 सेकंड टाकून झाले पाहिजे. 12 मॅच हे एका दिवसात खेळायचे. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो अमित. गुड मॉर्निंग. हलक्या पहिले खेळून काढलाय, सरळ चेंडू जातोय कव्हरच्या रिझनला. एकदा बघायला मिळतात हे पाहता पाहता गुड रनिंग भेटलेलं विकेट. काय सुंदर धावपटीवर पडल्यात. हुसेन बोल्ट नावाचा स्प्रिंटर म्हणजे 100 मीटर धावणं ऍथलीट आपण पाहता. शेवटी ग्रेनिंग एका साईडला दिलीप भाऊ आणि एका साईडला समीर. एक देखील गडी बाद नाहीये. सुंदर भागीदारी तुम्हाला 30 धावाची बघायला 31 धावाची बघायला मिळते. वंजारी फायटर आणि वंजारी चॅलेंजर यांनी या षटकानंतर टॉस करता यायचं आहे. आपण आताच येऊन रात्री चालेल. हॅलो गडी बाद आहे इथे. यष्टीची दिलं गेलं आणि समीर हे बाद होतात. पहिला गडी तंबूत जातोय. जोरदार टाळ असायला पाहिजे. सुंदर फलंदाजी आपण बघायला मिळाली. आता बाकी अमित नावाचा खेळाडू जातोय. नेहमीच आपल्या संघाच्या जेव्हा मॅचेस व्हायच्या तेव्हा वंजारी हितवर्धक मंडळाच्या सुरुवातीच्या काळामध्ये खूप मॅचेस व्हायच्या. का बंद झाल्या ते परमेश्वरला माहिती. भरत पिंपळे असताना मॅच झाला, नंतर सचिन असताना मॅच झाला, पुढे तर मॅच बंद झालं. पुन्हा चेंडू सरळ खेळले, सरळ जातो लॉंग ऑफच्या रिझनला. एक धाव बघायला मिळते. इथे बाकी क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळते. गुड थ्रो आणि धावबाचा चान्स परंतु नाहीये. अनाउन्स बाउन्स ज्याला म्हणतो चेंडू उडला गेला आणि 2 धावांची धावसंख्या होती ती 33 धावा. हा जो सामना रन करतो अमित विरुद्ध अमित आहे. पुन्हा एकदा अमित बॉम्बे रेयनकडनं गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. पहिला षटकार बघायला मिळेल का? आणि पहिला षटकार पाहायला मिळतोय. अमितच्या बॅटरीतून आला. जसं काय कोळीवाड्यात जायचं आणि सुरुमय दाता घेऊन फ्राय करून पुन्हा बाजूला बसायचं अशा पद्धतीची फलंदाजी बघायला आहेत. आमचे ॲडव्होकेट आहेत आज. बाकी बघायला गतवर्षी ट्रॉफीसाठी केला हंगामा कोण विसरू शकतोय. कारण ट्रॉफी मला नव्हे तर मला एकाला द्यायची होती आणि खरोखरच ते गरजेचे होते. सातत्य आज विपिन पाटील आज तुमची गोलंदाजी पुन्हा मला बघायला मिळेल. काय षटकार पाहायला. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता पहिला षटकार या स्पर्धेतला. पुन्हा चेंडू पेटवला आहे. सरळ जातो मिड विकेटच्या रिजनला. इथे बाकी तू संख्या इथे पाहा. जितेंद्र संख्या थ्रो येईपर्यंत 2 धावा पुन्हा बघायला मिळतात आणि 2 धावांची धावसंख्या होती ती 41 धावा. 10ची सरासरी बघायला. या शेवट 1 शॉट आहे. 1 शॉट. गुड अंपायरिंग नाईस. धावसंख्या 1 वाढते 40 धावा. टी शर्ट आहेत ते संघनाकडे दिलेले आहेत. प्रत्येक संघाचे टी शर्ट्स त्या संघनायकाकडे आहेत. त्यांनी कॉन्टॅक्ट करा. वंजारी लेजंड आवड आपला कल्पित संख्या मला वाटते आहे त्याच्याशी आपण कॉन्टॅक्ट करूया. धावसंख्या 2 ने वाढून धावसंख्या होती 3 ने वाढली आणि धावसंख्या होती ती 44 टार्गेट आहे. चला निखिल टॉस करून घ्या ना. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो
मी विनंती करतो माइक चेक. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो वंजारी फायटर आणि वंजारी चॅलेंजर याच्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट टॉस के बॉस मध्ये यायचं आहे. चेक. हॅलो हॅलो चेक. माइक चेक. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो. आणि मी मनोज भाऊ यांना विनंती करतो की मनोज भाऊ आपण यायचं आणि टॉस करायचं आहे. मनोज भाऊ हॅलो हॅलो. फायटर वंजारी फायटर्स वंजारी फायटर संघ त्या वेळेवरती अगोदरपासून सांगतो की सामना होणार नाहीये. आमंत्रणाची वाट बघू नका. कॉल केलं की आपण टॉससाठी यायला पाहिजे. मोठी जबाबदारी करण्यासाठी आपल्याला दिल्यात. वंजारी फायटर मान्यवर आलेले आहेत. वंजारी फायटरचे धर्म येतात. तोपर्यंत आपण मनोज भाऊशी 2 मिनिटं बोलूया. मनोज भाऊ चला 11च्या सरासरी धावा काढायच्या. 44 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत त्या वंजारी वॉरियर्स संघाला. बघूया पंकज पाटीलवर मोठी जबाबदारी असणार आहे. घनश्याम मध्ये आहेत, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. कोण कॉल करणार? हां शेखर भाऊ छापा कॉल केलेला आहे आणि छापा आलेला आहे. येस शेखर भाऊ काय घेणार? सगळ्या संघांबरोबर डिसाईड करून मग सांगतो तुम्हाला. तुमचा संघ आजच्या घडीला जर पेपरवर बघितलं तर प्रचंड स्ट्रॉंग संघ आहे. काही कारण 7-8 प्लेयर तुमच्याकडे चांगले आहेत. तर समोरच्या संघाविषयी काय म्हणणार आणि त्याच्याविषयी काही वेगळा प्लॅन केलेला आहे? कारण धर्मासारखा रेग्युलर खेळण्यावर प्रॅक्टिस करणार प्लेयर तुमच्या अपोजिटमध्ये आहे. नाही असं अजून प्लॅन केलेला नाही आहे. आता ठरवू संघाबरोबर चर्चा करू. आणि आमच्यातला मुकेश आज ॲब्सेंट आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला. धर्मभाऊ जे काय डिसिजन येईल काय वेगळी स्ट्रॅटेजी? नक्की स्ट्रॅटर्जी तर बनवलेलीच आहे. आता ते मैदानावर दिसेलच. कारण तुम्ही दररोज प्लेटर्सला एकत्र खेळतात आणि आज अगेन्स्ट आहेत तर नक्कीच काही प्लस मायनस गोष्टी माहिती असतील प्लॅनिंग. हो हो नक्कीच प्लॅन केलेलाच आहे. त्यांच्या फलंदाज आणि गोलंदाजाबद्दल ते दिसेलच. ऑल द बेस्ट तुम्हाला. धन्यवाद मनोज भाऊ. आपण स्टेजवर आलात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. फोन आहेत ना तरी चांगलं थांबवलं तुम्ही. बॉल आलाय का? नवीन चेंडू घेऊन जा ना. या प्लीज. नो चॉईस आहे. जो चेंडू नंतर पोचवायचा आहे त्याने चेंडू चॉईस नाही आहे. दिला पोचवला. चला वंजारी वॉरियर्स बॅट्समॅन पाठवा. बी घाई करा प्लीज प्लीज. 11च्या 44 सामना बरोबर झाला तर काय करणार? कंपल्सरी चेस आहे ना. वंजारी चॅलेंजरने टॉस जिंकलाय. वंजारी वॉरियर्स संघाला 44 धावा विजयासाठी करायचे. अतिशय सुंदर फलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. स्कोर कोणी किती रन्स काढतील लिहत जा इथे. चला पाटील आणि अमित हे जोडी तुम्हाला बघायला मिळते. अमित मधला निश्चित सिंगल डबल. पंकज पाटील म्हणला की निश्चित एक मोठा फलंदाज म्हणून तुम्हाला बघायला मिळतोय. मॅक्झिमम सक्सेससाठी आमच्या मॅक्झिमम सक्सेससाठी बक्षीस वेगळं असणार आहे. पंकज पाटील आणि कसं अमित. पंकज पाटील.
पंकज पाटील आणि अमित नावाचे फलंदाज. 11च्या 44 धावा काढायचे आहेत. आयोजक आपला नियम काय, कंपल्सरी चेस आहे का कसं ठेवलं आपण, म्हणजे काय कंपल्सरी चेस? ओके, कंपल्सरी चेसच्या नियमाने करायचे आहे, म्हणजे ह्या धावा 44 काढाव्या लागतील. चला घाई करा प्लीज, 3 मिनिटांमध्ये 87 सर्कल लावलं पाहिजे तुम्ही. चला निश्चितच मोठ्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. टॅलेक्सचा चेंडू वापरला, 1 लाखाच्या मॅचेस आहेत चालू आहेत. 2 दिवस तिकडे दिली, कालच्या दिवस आपण बघितलं बेटेगावची स्पर्धा. काय सुंदर, एका गावाचं सर्वोत्कृष्ट मैदान तुम्ही असतील ना, क्षेत्रफळ जाऊ नका, काय ग्रीनरी बघायला मिळते. पण एक गोष्ट बघा तुम्ही, बोईसरमध्ये एवढे सुंदर सुंदर ग्राउंड झालेले आहेत. पीडीएस आहे, TVM आहे, बेटेगावचं आहे, आता ते पालघरा जीवन विकास, एवढे सुंदर आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ग्राउंड आहेत की त्यामुळे कुठल्याही मैदानात खेळल्यानंतर एक मजाच येते. बेटेगावचं मैदान जे आहे ना, एक जंगली गवताळ त्यांनी प्लांटेशन नाही केलेलं, म्हणजे पाणी मारून बनवलं आहे आणि एका गावाचा विचार केला तर अफलातून काय ग्रीनरी आहे, काय ग्रीनरी आहे. काल पाहिलं विकेट काय बनवलाय, अब्सोल्युटली. परनाळीचं एक मोठं परनाळीचंही आता तीच मला वाटतं पद्धत वापरण्यात आलेली आहे, कारण त्याच्याही मला वाटतं 1-2 वर्षामध्ये एक छान ग्रीनरी तयार होईल त्या ग्राउंडवर. सामन्याची गोष्ट करत असाल तर 44 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते. वैभव. चला वैभवनाचा गोलंदाज जयभवानी संघातून खेळताना आपण बघितलं. जॉन्टी, सुरुवातीला जॉन्टी संघातून पुनरागमन केलं. बोईसरच्या जॉन्टी संघ बघितलं, पंकज नावाचं वादळ त्या संघातून आपण पाहायला बघितलं. 44 धाव विजयासाठी. बघूया पहिला षटक टाकत असताना पहिला षटक, पहिला चेंडू छोटा प्ले, चांगला पूल केला, सरळ जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि चेंडू डन 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 करतो सीमा पलीकडे. 4 धावा. बॅकफुटला गेला परफेक्टली, शॉर्ट ऑन पूल. हा ऍक्च्युली पूर्ण पूल नाही आहे, पूर्ण स्लिप नाही, कमरेच्या बरोबर लेवलला गेला. आणि हा फटकाबद्दल काय म्हणाल? हा पिंटूचा आवडीतला फटका आहे, त्याच्यामध्ये तो गुड लेंथ, ओव्हर पिच आणि शॉर्ट चेंडू या तिन्ही गोष्टी तो माहीर आहे मारण्यामध्ये. आणि पुन्हा एकदा तोच फटका ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु एका धाव्यात समाधान म्हणावं लागेल पंकजांना. कारण पंकजची बॅटिंग जी खेळली, कारण माझ्या संघात खेळतोय, ओपनिंग गोलंदाज आणि ओपनिंगलाच बॅटिंग करतो, त्याच्यामुळे एकला संघापर्यंत गेल्या 10 ते 12 वर्षापासून त्याचं कारकीर्द एकला संघापासून संघामध्ये आहे आणि हे फटके तो सोडत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरच संघाची जास्तीत जास्त मदार आहे की तो जोपर्यंत टिकून राहील तोपर्यंत संघाचे जिंकण्याचे चान्सेस वाढत जातील. जो वादळ निर्माण केला होता PDPL म्हणजे पालघर दापोली क्रिकेट क्लब, त्या संघातला एक फलंदाज बघायला मिळतोय. काय स्विप केलाय, चेंडू जातो स्कोअर लेगच्या डोक्यावरून. 4 धावा. सुरुवात जी होती 11 धावाची सरासरी मेंटेन करायची आहे. पॉवर मध्ये जेवढा तुम्हाला धावा निघतील त्या प्रेस बघायला मिळेल. आणि 3 चेंडूमध्ये 2 बाउंड्री लागल्यात, 9 धावा झाल्यात. कारण मी मगाशी जसं म्हटलं की अजून ओलावा असल्यामुळे बॉल थांबून येतोय आणि त्याचा पुरेपूर अंदाज या दोन्ही ओपनरला आहे. कारण चेंडू जेवढा शॉर्ट येईल तेवढा स्लो येईल आणि जेवढा स्लो येईल तेवढा त्या दोघांनाही चांगला चान्स मिळतो मारायचा. कारण दोघेही नावाजलेले क्रिकेटर आहेत त्यांच्या काळातले आणि अजूनही ते, मला वाटतं पिंटू अजूनही खेळतो आणि अमितने तर बरेच वर्ष राज्य गाजवले दापोली संघाकडून. त्याच्यामुळे त्याच दोघांना असे फटके म्हणजे एक सुखद भेट असेल आणि त्याचा पुरेपूर फायदा दोघे उचलतात. पुन्हा एकदा वैभव भाऊ, पुन्हा एकदा सेम चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलेला आहे, मिस फिल्डिंग झालेली आहे, 1 धाव पूर्ण केलेला आहे आणि सहजरित्या 2 धावाही पूर्ण केलेल्या. धावसंख्या 2 होते ती 11. बघा रनिंग बिटून विचार केला, विकेटच्या दौडमध्ये विकेटमध्ये लोक खूप चांगल्यापैकी धावतात आणि अमितकडे विचार केला हा देखील चालतो आणि पिंटूचा धावाकडे पटायत आणि जी गरज आहे, कारण तुम्हाला आस्किंग रेट 11च आहे, 11च्या स्वतः धावा काढायच्या आहेत. आता मी विचार केला तर फलका धावसंख्येला 11, चांगली सुरुवात तुम्ही करत असाल. एका साईडला अमित, वैभवनाचा गोलंदाज, पुण्याच्या गोलंदाजी हाताळताना बॉम्बे रेहाना यांकडनं गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू आणि चेंडू आता फाईन लेगच्या दिशेने चौकार.
डॉन पिक्चरचं काय सुंदर फलंदाजी बघायला मिळेल. शॉर्ट ऑफ रेंजचा पुरेपूर फायदा. 3 बाउंड्री षटकामध्ये पाहिल्या. 3 बाउंड्री जर तुम्ही बघितल्या ना तर स्क्वेअरमध्ये गेल्यात. म्हणजे शॉर्ट ऑफ रेंज पुरेपूर फायदा उचलत असताना शेवटचा षटकातला 15 धावा या बाकी फरकावर लागला गेलेत. गुड बॉलिंग. काहीतरी कानमंत्र दिनांचा इथे पहिला चेंडू गुल्ला स्पॉटवर पडला. सरळ जातोय. षटक समोर पहिलं आणि पहिल्या षटकात 15 धावा झाला. तो विजयासाठी 44 धावा ह्या विजयासाठी करत आहात. जे दर्शक आणि ज्यांनी लेट आमचा यूट्यूब खोलला असेल ओम साईचा त्यांना सांगतो की हा आपण वंदारी 42+ दुसरं चॅलेंजर ट्रॉफी बघत आहात. अतिशय दिमागदार सोहळा आपण बघण्याचा पाहिला. अनेक मान्यवर आपल्याला बघायला मिळाले. आणि TVMचं विश्वख्याती मैदान मी का सांगतो की आताच इथे तेंडुलकर जिमखानाचे क्रिएटर आले होते. त्यांनी ग्राउंड बघितलं. पल्सवर सांगितलं की आम्हाला इथे कॅम्प घ्यायचा आहे. ते येणाऱ्या काळामध्ये एक मोठा कॅम्प तुम्हाला बघायला मिळेल. तशी मोठमोठी स्पर्धा या मैदानातून बघायला मिळते. मोठमोठे खेळाडू या शाळेने आम्हाला दिलेत हे विसरून चालणार नाही. आणि आत्ता देखील आपण बघितलं तर शाळेसाठी चांगले कोच म्हणून आपण बघत आहात. गणेश मोदले एका वेळेला साईराज बहुतलेबरोबर वेळ कॉम्प्युटर असायचे. लेग स्पिन एक चांगली गुगली टाकणारा गोलंदाज जो बघितला चिंचणी गावाचे पण मुंबई रणजी स्क्वॉडला सिलेक्शन झालं. विमानतळावरून का त्याला परत पाठवले कळलं नाही. तसे मोठमोठे तुम्हाला इथे कोचेस बघायला मिळतात. नाही नक्कीच या ग्राउंडने बरेच क्रिकेटर दिलेले आहेत आणि अजूनही बरेच मुंबई लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलला प्लेयर खेळत आहेत. कारण एक सुंदर नावाजलेलं ग्राउंड आहे आणि त्याच ग्राउंडवर आपले सामने होतात. याचा एक अभिमान सुद्धा आहे की ज्या ग्राउंडवर सीझन क्रिकेट प्लेयर लेदर प्लेयर निर्माण केले त्याच्यावर आज आपण एक छान असं क्रिकेट खेळतोय. दरम्यान गोलंदाजात बदल झालेला आहे. दुसरा गोलंदाज जे आले ते आहेत विपुल मासवणचे रवासी. एक उत्कृष्ट असे ऑलराऊंडर. आता त्यांचा सामना करतील ते पंकज. दरम्यान पुढच्या सामन्याकरता वंजारी चॅलेंजर संघाने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि फायटर संघाला क्षेत्ररक्षणाकरता आमंत्रित केलंय. यानंतरचा सामना आपण दोन्ही संघांनी तयार राहायचंय आपल्या 11 प्लेयर सोबत. चला घाई करा प्लीज. प्रत्येक वेळ करू का. चला पुणे शब्द गोलंदाजी टाकतोय ज्याच्याकडे निश्चितच एक मोठा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. भावाकडनं बरेच काही क्रिकेटचं प्रशिक्षण त्यांनी घेतलंय. पहिल्या षटकात 15 धावा पण पाहिल्या. 3 बाउंड्री बघितलं. चला घाई करा प्लीज. वारंवार आम्ही सांगतोय तुम्ही घाई करायला पाहिजे. चला कर्णधार चला बघूया. सुरुवात होते. क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल केलं. थर्डमॅनला पाचवण केलं गेलंय. ऑफ साईडला तुम्हाला पॉईंट बघायला मिळते. कव्हर बघायला मिळते. शॉर्ट बघायला मिळते. लॉंग बघायला मिळते. मिड विकेट बघायला मिळते. त्यानंतर विचार केला तुम्हाला फाईन लेग बघायला मिळते आणि इथे मिड विकेट बघायला मिळते. लॉंग ऑन मिड विकेट फाईन लेग स्क्वेअर लेग नाहीये. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू. पहिला चेंडू टटवलाय. सरळ जातोय फाईन लेगच्या रिझनला. चेंडू सीमा पलीकडे 4 धावा म्हणजे 9+4 अशा पद्धतीने आपण 21 धावा फलकावर बघत आहात. आणि फ्री हिटचा फायदा कसा उचलतो पाहायचा आहे. 20 धावा झाल्यात. हा तर 15+5 20 धावा झाल्यात. 18 चेंडू आणि 24 धावाची आवश्यकता. सर्वांना विनंती आहे की नाश्ता रेडी आहे. जे प्रेक्षक आणि आपले खेळाडू आहेत त्यांनी नाश्ता करून घ्यायचा आहे आणि ज्यांचा पुढचा सामना आहे त्यांनी सामन्याकरता त्वरित रेडी राहायचं आहे. दरम्यान विपुल भाऊ यांचा पहिला चेंडू नो बॉल प्लस चौकार 5 धावांची. पुन्हा एकदा फुलटा चेंडू जातोय. हा स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण होतंय का. सुंदर क्षेत्ररक्षण. फुटबॉल स्किल दाखवलेले आहेत आणि दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात पिंटू यांच्या खात्यात आणि धावसंख्या होते ती 22 बिनबाद. सुंदर अशी सुरुवात. 11ची सरासरी हवी होती आणि 7 चेंडूत 22 धावा झालेल्या आहेत आणि कॅप्टन घनश्याम पिंपळे प्रचंड खुश. त्यांनी आता पुढच्या मॅचची स्ट्रॅटेजी रेडी केलेली आहे बहुतेक. कारण हा सामना 50% त्यांनी आतापर्यंत अचीव्ह केलेला आहे आणि आता गरज आहे ती 17 चेंडूमध्ये आणि 22 धावांची. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा चेंडू आता फाईन लेग दिशेने. पुन्हा एक चौकार. कॉपी अँड पेस्ट.
आदरणीय आमदार राजेंद्र गावित साहेब यांचं आगमन होतं या मैदानाच्या आतमध्ये. वंजारी प्रीमियर लीगच्या निमित्ताने त्यांना आमंत्रण केलं गेलं आणि खरोखर जेव्हा जेव्हा वेळ मिळतात ते अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक समाजाची नातं कसं जपावं, कारण प्रत्येक नातं प्रत्येक समाज हा माझाच समाज ही भाषा ज्यांनी पाहिलीत ते तसे तुम्हाला सर्वांचे लाडके आमदार आपण आदरणीय राजेंद्र गावित साहेबांना बघत आहात. खऱ्या अर्थाने लोकांनी भरभरून प्रेम केलं, भरघोस मताने ज्यांना निवडून दिलं असं तुम्हा आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व म्हणजे आदरणीय राजेंद्र गावित साहेब. अनेक सामाजिक बांधिलकी ज्यांनी जपल्या, खऱ्या अर्थाने किनारपट्टीचे विकास कसा करावा हे ध्येय ज्यांनी बांधलं, गोरगरिबांना असंख्य योजना आणून सरकारी योजनेचा फायदा कसा उचलावा अशी असंख्य ज्यांनी कामं केलं. आणि खऱ्या अर्थाने माणूस लाडका कधी बनतो जेव्हा लोकांमध्ये जाऊन लोकांशी निगडीत असं त्या कार्यक्रमामध्ये जातोय, तसं तुम्हाला बघायला मिळते. निश्चितच गावित साहेब तुमचं मनभरून आम्ही या वंजारी प्रीमियर 42 चॅलेंजर ट्रॉफीमध्ये तुमचं निश्चितच स्वागत करतोय. एक वेगळं व्यक्तिमत्व तुम्ही बघितलं आणि या समाजाशी एक वेगळं नातं तुम्ही जपलं. फक्त समाज नव्हे, या पंचकृषीतले जेवढे समाज आहेत त्यांच्याशी जुळण्याचं काम या राजेंद्र गावित साहेबांना विनंती करतो. सर्वांचे लाडके आमदार ज्यांनी प्रत्येकाच्या घराघरातून नव्हे तर बहुसंख्य मताने ज्यांना निवडून दिलं. मला वाटतं राजेंद्र गावित साहेब प्रचाराची गरज पुढच्या इलेक्शन लागणार नाही, कारण राजेंद्र गावित साहेब हे नावच फक्त प्रेमळ आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये बसलं गेलंय. स्थानापन्न व्हा आणि ह्या मॅचचा आनंद घ्या. धावसंख्या झालाय ती 31 धावा झालाय. काय सुंदर फलंदाजी पंकज पाटील आणि तुम्हाला बघायला मिळते अमित यांच्याकडनं. पंकज पाटीलच्या बॅटीतून आमचे 42 वंजारी समाज चॅलेंजर ट्रॉफीचे अध्यक्ष भरत पिंपळे यांना विनंती करतोय की पुष्पगुच्छ देऊन पालघरचे लाडके आमदार राजेंद्र गावित साहेबांचं आपण स्वागत कर. जोरदार टाळ्या असायला पाहिजे ज्यांनी वेळात वेळ काढला आणि वंजारी चॅलेंजर ट्रॉफीसाठी खरोखर वेळ देतात. कारण तंदुरुस्त कसं असावं, फिटनेस कसा असावं. बऱ्याच वेळा राजेंद्र गावित साहेबांना बघितलं नसेल की आपण पीडीच्या मध्ये वॉकिंग करताना देखील साहेबांना पाहिलं. कोरोनाच्या काळामध्ये वेळात वेळ काढायचे, वॉकिंग करायचे आणि निश्चितच मनमिळाऊपणा सर्वांच्या मदतीला धावणारे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना काही संपर्क करा, माझा नंबर घ्या, असं नंबर प्रत्येकाच्या घरामध्ये असणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय राजेंद्र गावित साहेब. गावित साहेब तुमच्यापर्यंत मी येतोय, ही मॅच बघूया, नंतर भेटणार आहोत. पण निश्चितच बघायला मिळते त्यांचे अंगरक्षक आमचे पोलीस खाते ते देखील तेवढे खुश आहेत, कारण साहेबच आमच्या मनापासून आनंद आहेत म्हणून मी आनंद दुगणे करायला बघतो. खरंच म्हणजे मोठी जबाबदारी तुमच्याकडे असते. पण आमच्या राजेंद्र गावित साहेबांचं नातं कसं बघा. ही इनिंग संपून द्या, मग आपण साहेबांना विचारूया. निघणार आहात? चला आपण बघत आहात सर्वांचे लाडके आमदार साहेब. आणि साहेब आमदारापेक्षा तुम्ही एक घरातले व्यक्ती आहात, कारण लोकांनी बहुमताने तुम्हाला निवडून दिलं आणि ही स्पर्धा आणि आमच्या समाजाबद्दल काय म्हणाल? वंजारी समाज चॅलेंजर ट्रॉफी आणि 40 वर्षाच्या वरती सर्व युवक म्हणायला पाहिजे, कारण 40 ते 60 हा युवकच असतो. असं सर्व युवकांचा एक वंजारी समाजातील सगळे तरुण आणि एक बुद्धिजीवी वर्ग या ठिकाणी आपण एक इतर समाजाला सुद्धा धडा देईल अशा प्रकारचा हा छोटेखाने का नाही असं आपण हा चांगला उपक्रम या ठिकाणी आपण राबवण्याचा प्रयत्न केला. वंजारी समाज हा एक बुद्धिजीवी, अत्यंत ब्रिलियंट आणि इतर समाजाला दिशा देण्याचं काम करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि MIDC मध्ये आपली जागा गेली, आपले अनेक कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले, पण तरीसुद्धा त्याच्या परिणामाला न घाबरता या ठिकाणी समर्थपणे वंजारी समाजाने या ठिकाणी स्वतःची प्रगती आर्थिकदृष्ट्या या पालघरमध्ये अत्यंत चांगले म्हणजे आपलं आर्थिकदृष्ट्या चांगला सक्षम असलेला समाज हा आपला वंजारी समाज आहे. आणि निश्चितच या ठिकाणी खरं म्हणजे केमिकलचा मोठा प्रश्न आहे. केमिकलसुद्धा आपण त्या ठिकाणी केमिकलचंसुद्धा एक प्रकारे प्रासनच करताय. कॅन्सरचंही प्रमाण वाढलं आहे. पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा समाज अजूनही एक निर्भीडपणे आणि चांगल्या स्थितीमध्ये उभा आहे. मंत्रालय म्हटलं की सगळे पिंपळे, वडे, पाटील, काय अजून संख्ये, जॉईंट सेक्रेटरी, डेस्क ऑफिसर, सगळ्या प्रकारचे अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. आणि खरोखरच मलाही अभिमान वाटायचा जेव्हा मी राज्यमंत्री होतो
तेव्हा संके, पिंपळे, वडे, पाटील ही मंडळी माझी कुठली फाईल गेली की त्याला पहिलं प्रायोरिटी द्यायचे, प्राधान्य द्यायचे असं. मग मलाही वाटायचे की मी माझ्या मतदारसंघातील हा समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नोकरीला लागलेला आहे आणि त्यांची कामंसुद्धा कोणी जर एखाद्याने अँटी करप्शनमध्ये जरी पकडलं तरी मी त्यांना पुन्हा कामावर घ्यायचो. कारण बरेच आमचे DYSP, प्रांत ऑफिसर, तहसीलदार थोड्या मोठ्या चुका होतात, पण त्यांना मी त्या ठिकाणी 100% त्या ठिकाणी मदत करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि कारण मला चिक्कू फेस्टिवलला जायचं असल्यामुळे ऑलरेडी मंत्री महोदय पोचलेले आहे, मला अजून मी बोईसरला जाईन, पण तुमच्या प्रेमापोटी